फोटोग्राफवाल्याने शूटसाठी बोलून स्वतःनेच थर्ड दिली होती. नेमकं झालं काय सांगते. गुड मॉर्निंग नाशिककर, वेलकम टू जुनूज मिनी व्लॉग. आज मी निघालो होते फोटोशूटला. फोटोशूट काय झाला नव्हता, नेमकं झालं काय हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. फोटोग्राफरने मला 3:30चा टाइम दिला होता. टाइमपास पण कुठे करणार म्हणून म्हटलं पार्लरमध्ये जाते. आयब्रो वगैरे काय केले नव्हते तर तेच आयब्रो करायला आले होते. 3:30 हे वाजले होते म्हणून मी त्यांना कॉल करायला घेतला. 4-5 कॉल केले मी त्यांना. त्यांनी माझा एक कॉल रिसीव केला नाहीये. सो मला डाऊट तर आला होता की काहीतरी गडबड आहे. सो मी त्यांना 5-5:30ला कॉल केला. तेव्हाच जाऊन त्यांनी कॉल नाही रिसीव केला, मेसेज केला, सॉरी फॉर लेट. तर झालं असं, काही दिवसांपूर्वी मला मेसेज आला होता इन्स्टावर की तू फोटोशूटसाठी इंटरेस्टेड आहेस का. मी बोलले हो. त्यानंतर आमचं बोलणं झालं, कसा शूट आहे, कसं करायचं आहे वगैरे. सो ते सगळं झालं. त्यांनी मला 300 रुपये पे करायला लावले आउटफिटसाठी. मी ते पण केले. नंतर 3:30ला मी त्यांना आता कॉल केला तर त्यांनी काही रिसीव केलं नाही. 5ला कॉल केला तेव्हा त्यांनी मला मेसेज केला की सॉरी, मी तुम्हाला पे बॅक करून देईल. त्यानंतर मी त्यांना रिप्लाय करते, कॉल करते, त्यांचा पण रिप्लाय नाही. म्हणजे मी काय पागल आहे का. एवढंच म्हणायचं, वेळ कशाला वाया घालायचा. जर नाही आहे तुमच्याकडे टाईम तर सांगा ना की नाही आहे टाईम. आणि स्वतःच बोलून स्वतःच थर्ड द्यायची, हे काय मला पटलं नाही. असो, सो खरंच खूप संताप झालेला होता. सो मी आले होते गंगेवर, थोडंसं मन शांत वाटेल म्हणून तिथं बसले वगैरे, आरती वगैरे ऐकली आणि मग तिथून निघाले घरी. कसा वाटला माझा हा मिनी व्लॉग नव्हता हा. कसा वाटला नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.